नमस्कार. मी सुचेत ॲग्रो LLP कंपनीमधून बोलतो आहे. हे आम्ही आता नवीन मार्केटला लॉन्च केलेली वस्तू आहे, स्लरी डिवॉटरिंग मशीन. सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि स्टेट गव्हर्नमेंटनी गेल्या काही वर्षांमध्ये लाखोच्या प्रमाणामध्ये बायोगॅस बसवलेले आहेत आणि त्या बायोगॅसमधून रोजची 80 लिटर 100 लिटर स्लरी बाहेर पडते. ती स्लरी इतकी विस्कस असते की त्याचं काहीच करता येत नाही शेतकऱ्याला. तशीच गटारीसारखी तिथं वाहत असते. तर ती स्लरी जर आपण डिवॉटर केली तर त्याच्यामधून जो स्लज निघेल त्याच्यामध्ये रॉक फॉस्फेट मिसळून त्याला सनड्राय करून रॉक फॉस्फेट मिसळून ते उत्तम प्रकारचं खत म्हणून आपण शेतामध्ये वापरू शकतो. आणि निघणारं जे लिक्विड आहे ते या स्लरी फिल्टरमध्ये टाकून त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ॲड करून त्याच्यापासून आपण उत्तम प्रकारचं खत बनवू शकतो. तर अशा दोन्ही गोष्टींसाठी हे फार गरजेचं आहे. याच्यामध्ये वरती लीड असतं आणि हा जो बोल आहे हा परफोरेटेड बोल आहे. याच्यामध्ये स्लरी टाकली जाते आणि सेंट्रिफ्युगल फोर्सने हे फिरतं. याच्यामधून जे पाणी आहे ते इथनं बाहेर पडतं आणि जे स्लज आहे तो याच्या आतमध्ये अडकला जातो आणि हा बोल निघतो मिक्सरच्या भांड्यासारखा. चालू करू शकतो का? हा बोल मिक्सरच्या भांड्यासारखा निघतो. हा बाहेर काढून तो पलटी केला की त्याच्यामधून जो स्लज आहे तो बाहेर पडतो. तो आपण सनड्राय करून उत्तम प्रकारे वापरू शकतो. 3 मिनिटामध्ये 30 लिटर स्लरी याच्यामध्ये डिवॉटर होते. हां, डिवॉटरिंग मशीन आहे बेसिकली. याच्यामध्ये स्लरी फिल्टर नाही आहे. हा याच्यामधून जे पाणी निघतं ते फिल्टर निघत नाही. त्याच्यामध्ये कचरा असतो. तो मग तुम्हाला नंतर फिल्टरमध्ये टाकून किंवा मग कसाही तो फिल्टर करून तोही ड्रीपमध्ये देता येतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तुम्हाला ॲड करायला लागतात किंवा मग शेण त्यात थोडंसं टाकून त्या शेणातले बॅक्टेरिया यूज करून डेव्हलप करून मग ते तुम्ही पुढे देऊ शकता. असं. वेलकम सर.